काय आहे मेहंदीसारखं जे की न बनवले गॅसवर, ते काय आहे ते ओळखणाऱ्याला ओळखू आलं असेल आणि नसेल ओळखतील त्यांना मी पुढं सांगतेच. त्या ह्या छोटुल्या गोंडुल्या अशा मम्मी इकडं-तिकडं गेलेली बघून तेवढ्यातच ह्या अशा बाहेर पटकन निघून यायल्यात आणि आपला कारभार चालू ठेवायल्यात. आणि त्यातला मी जर घरात उचलून आणलं तर हे मम्मीचे असे हाल व्हायलेत. मम्मीच्या डोक्यावरचे केस कोण्या दिवशी टक्कल होते काय माहीत. मग काय आवरून वगैरे घेतलं, सगळं सामान वगैरे आवरून तर आम्ही ठेवलं होतं. जाण्यासाठी निघालो आणि अचानकच जाणं कॅन्सल झालं. मग काय, की याच्या पप्पाला खायची होती पुरणपोळी आणि त्यासाठी आम्हाला लागणार होते आंबे. आईच्या घरी खूप सारे आंबे आणलेले होते. ते आणण्यासाठी आम्ही मग गेलोत, किया आणि मी, आणि पिशवी भरून खूप सारे आंबे आणलेत आणि हे अशी मस्त छान अशी पानामध्ये पळसाच्या पिकू घातलेले असा रंग येत नाही, पण खायला खूप चवदार आणि गोड आहे. काय दोघींनी निवडून आंबे आणले आणि घरी मस्त पाण्यामध्ये भिजू घातले. आज रसपोळ्या खायचे म्हणले होते तेव्हाच मी कुकरला मस्त डाळ वगैरे शिजवून घेतली आणि पुरण असं लवकरच बनवून घेतलं होतं, जेणेकरून ते बनवेपर्यंत छान गरम पोळ्या थंड वगैरे होईल आणि संध्याकाळी जास्त उशीर मला लागणार नाही. मग तेच पुरणपोळ्या बनवत असताना एक पोळी पोळपाटाला चिकटली आणि नंतर त्या तव्यावर टाकल्यानंतर मेथीला लावलं ठिगळ. मस्त माचून आंबे रस वगैरे बनवला आणि छान असं संध्याकाळी पोळीचा बेत असा झाला. मस्त छान पुरणपोळी खाऊन मस्त निवांत आता आराम केला आणि उद्या मला जायचं होतं एका गावाला, तर त्यासाठीच आमची माय करत होती आपल्या मस्त असा मेकअप. छान छान असं नवीन लुगडं आम्ही धोंड्याच्या महिन्यात तिला घेतलं होतं, तर धोंड्याचा काही व्हिडिओ वगैरे आम्ही काही असं बनवलं वगैरे नाही आणि पोस्ट पण केला नाही. माईनी छान मॅचिंग असं लुगडं आणि त्याच्यावरच मॅचिंग मी व्हिडिओ काढायला म्हणून लगेच मायचा पदर घेणं सुरू आणि नंतर माईला नेल पेंट पण लुगड्याच्या मॅचिंग असं घातलं होतं आणि माईचं हसणं चालू, की काय म्हातारपणी काही पण करते बाई पोरगी. आधीच पूर्ण झाले नाहीत मायचे ते शोक, आता पूर्ण करायचे. मग काय, मी पण माईला मॅचिंग असा ड्रेस घातला होता आणि माझ्या ह्या दोन्ही गोंडल्यांना छान असं तयार करून आम्ही जाण्याला निघालो होतो कंदुरीला. ते काय म्हणतात ना, न खात्या देवाला बोन व्हायचं असं काम झालं काय. म्हणून काय झालं, किवचा मामा आणि दाजी कोंबडा भाजी हे खायला होतेच ना, आणि आमचं ते एकच निमित्त होतं की सगळ्यांना भेटणं, बोलणं आणि गप्पा मारणं होतं. मग काय मस्त छान कंदुरीच्या कार्यक्रमाला पोहोचलो, तिथं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि वापस यायला निघालो. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.